गोंदिया तालुक्यातील खामारी बाजार चौक येथील इंद्रकुमार उईके यांच्या घराला आज सकाळी 8:30च्या दरम्यान गॅस सिलेंडर लीक झाल्यामुळे भीषण आग लागली। आगीत संपूर्ण साहित्य जळून खाक झालं आहे। अचानक लागलेल्या आगीमुळे इंद्रकुमार उईके यांच्या पत्नी मृदुताई उईके यांच्या चेहऱ्यावर आणि हातावर दुखापत झाली असून या गरीब कुटुंबावर आर्थिक संकट सुद्धा निर्माण झालंय। त्यांच्या घरातील जवळपास 2 ते 2.5 लाख रुपयांचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून त्यांनी शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी केली आहे। अग्निशमन विभागाचे कर्मचारी वेळेवर आल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। आता 8:30ला आग लागलेली होती आणि त्यावेळी माझ्या आईला काही सुचत नव्हतं। जेव्हा रेग्युलेटर बंद करायला गेली त्यावेळी काही सुचलं नाही, खूप आग लागली। त्यानंतर मग आम्ही सर्व पाणी वगैरे जे ओले बोरे वगैरे करून घेतले आणि मग ते त्याच्यावर टाकायला लागले, तरी पण आग काही विझली नव्हती। खूप नुकसान झालं। हो, 2 ते 2.5 तास लागल्यात आग विझवण्याकरिता आणि भरपूर नुकसान झालंय। आणि आम्हाला शासनाकडून मागणी आहे की माझे मोठे आई भाऊची जी आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आहे, तर त्यांना मदत करावी। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन छुटे, गोंदिया।